पहिला तर तुम्ही हे डेकोरेशन बघून घ्या. आपल्या भावानंच केले, म्हणजे मी आणि माझ्या घरातले मिळून केले आम्ही हे डेकोरेशन. बाकी वेलकम टू माय न्यू व्लॉग. मला सगळ्यांतर माहीतच आहे, आज गणेश चतुर्थी, बाप्पांचं आगमन आज होणार आहे. तर सकाळ सकाळी रेडी होऊन व्हाईट शर्ट घालून मी चाललेलो. खरं सांगा भावानं, तुमचा भाऊ हँडसम दिसते की नाही, खरं सांगायचं. ते पिंपल्स तेवढे इग्नोर करा, ते जरा उष्णतेमुळे होतात. खरं सांगायला गेलं तर माझ्यासाठी गणेश चतुर्थी खूप अशी स्पेशल आहे, कारण मी पण संकष्टीला जन्मलो आहे. गर्दी जरा जास्तच होती आणि आम्ही हा गणपती फायनल केला आणि लगेच घेऊन गेलो. शिवतेज भाऊ पण आलता आपला, त्यानंच हा टेक घेतला आहे वजनात. गणपती बाप्पा मोरया म्हणत आम्ही चाललेलो. तिथनं मग लगेच घरात मूर्ती ठेवून गेलो मी आणि विशाल कोल्हापूरला, कारण मंडळाची मूर्ती आणायची होती. ह्याने बघा पुढे येऊन थांबलेलं आमचीच वाट बघत, कारण आमच्या गाडीवर 3 जण होते, त्यातले ह्यांना दिलं. जरा पुढे नदीपाशी गेलो आणि पाऊस चालू झाला जोरात. भिजतच गेलो, असू दे म्हणलं आता काय विषय नाही. कोल्हापुरात एंटर केलो आणि आता बघा काय गणपती बाप्पा. चला मूर्ती तर बाहेर काढली. मूर्ती बघून खरंच असं मन तृप्त झालं माझं. दरवेळी आम्ही ह्यांच्याकडेच येतोय, म्हणजे नवसाचा गणपती आहे ना आमचा. लगेच एक सिनेमॅटिक शूट घेऊया म्हणलं. हळूहळू आम्ही गाडीच्या मागून चाललेलो निवांत. काला टिका इज मोस्ट इम्पॉर्टंट. आमच्या बाप्पांना कोणाची नजर लागू नये म्हणून लावलं. पण आपल्या बाप्पांची मूर्ती कशी दिसायला कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी मोठ्या क्राऊडसोबत आम्ही रॅली काढली, परत हलगी पण आणलेली. पाऊस खूपच पडत होता म्हणून मूर्तीला लगे आम्ही झाकून घेतलं. मी आपल्या सौरभच्या फोनमध्ये सिनेमॅटिक शूट घेतल्यात. आगमनाचा खतरनाक असा व्हिडिओ येणार आहे पेजवर, तर पेजला फॉलो करा आणि असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ बघण्यासाठी सपोर्ट करत राहा. बाकी आलोच नेक्स्ट व्हिडिओ घेऊन. थांबा आता आमच्या घराचं पण डेकोरेशन बघून जावा. खतरनाक केले. गणपती बाप्पा मोरया. बाय बाय.